नमस्कार, मी मानसी देवकर. नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉक्सच्या वीकली पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आठवड्यातल्या राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून घेणार आहोत. या आठवड्यातल्या प्रमुख बातम्या अशा आहेत, त्या म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेली शांतता रॅली, त्यातून त्यांनी कोणाकोणावर टीका टिप्पण्या केल्या, सरकारला काय इशारा दिला, या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. त्याचसोबत या आठवड्याच्या सुरुवातीलाच खरं तर मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे मुंबईकरांचे किंवा राज्यातल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यापैकी एक बातमी अशी, ती म्हणजे मनसेचे एकेकाळचे नेते आणि पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात केलेला पक्षप्रवेश आणि त्यावरून नेमक्या काय काय टीका टिप्पण्या झाल्या, काय घडू शकतं वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशानंतर, या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याचसोबत सध्या एक प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आहे, ते म्हणजे IAS ट्रेनिंग अधिकारी पूजा खेडकर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलेलं आहे. पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी समोर येताना पाहायला मिळत आहेत. नेमकं हे प्रकरण कुठून सुरू झालं आणि या आठवड्याभरात या प्रकरणामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत ते सुद्धा आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आणि यानंतरची या आठवड्याभरातली आणखीन एक महाराष्ट्रासाठीची महत्त्वाची बातमी, ती म्हणजे विधान परिषदेचे निवडणूक. आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहोत, ती तारीख आहे 12 जुलै. आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीचं मतदान पार पडतं आहे. खरं तर हा व्हिडिओ तुमच्या समोर येईपर्यंत या निकाल सुद्धा लागलेला असेल विधान परिषदेचा. मात्र आता या व्हिडिओमध्ये, या पॉडकास्टमध्ये आपण विधान परिषदेचं निवडणूक या मतदानपर्यंत नेमकं काय काय घडलं आहे त्याचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. सुरुवातीची बातमी आपली ही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली आहे. मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आता शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. राज्यभरातून त्यांनी शांतता रॅली ते काढतायत. साधारण शनिवारी 6 जुलैपासून त्यांनी या यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ही यात्रा जी आहे ती 13 जुलैपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत ही यात्रा जनजागृतीची ही जी रॅली आहे ती काढली जाणार आहे. राज्यभरात टप्प्याटप्प्याने ही यात्रा घेतली जाते आणि आतापर्यंत या यात्रेमध्ये काही टप्पे जे झाले आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला हिंगोलीतून ही शांतता रॅली सुरुवात झाली या यात्रेला. हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं असं जंगी असं स्वागत करण्यात आलं. याच आठवड्यात जरांगेंनी इतरही काही राज्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा ही शांतता रॅली काढली. त्यामध्ये लातूर असेल, त्यानंतर धाराशिव आणि मग बीड अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जरांगेंनी ही शांतता रॅली काढली आणि ज्याला प्रचंड प्रतिसाद मराठ्यांचा मिळाल्याचं पाहायला मिळालं. पण याच शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठ्यांना आवाहन करताना जरांगेंनी काही टीका टिप्पण्या सुद्धा केल्या. सरकारला थेट आवाहन किंवा इशारा सुद्धा दिला आणि सरकारमधले राष्ट्रवादी अजित पवार गटातले नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे यांनी यावेळी सुद्धा सडकून टीका केली. अगदी नाव घेऊन छगन भुजबळांवर मनोज जरांगेंनी टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस जे आपले उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांच्यावर सुद्धा यावेळी जरांगेंनी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, भाजपचे नेते गिरीश महाजन हे मराठा आणि OBC समाजामध्ये तेढ निर्माण करतात असं वक्तव्य यावेळी लातूरमध्ये असताना जरांगेंनी केलं होतं. तर फडणवीसांचा आणि गिरीश महाजनांचा डाव आम्ही ओळखलेला आहे आणि याची माहिती समाजाला सुद्धा आहे. त्यामुळे आता संघर्ष होणारच असं एक प्रकारचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसंच हे जे वक्तव्य आहे असं सेम वक्तव्य गुरुवारी बीडमध्ये असताना सुद्धा जरांगेंनी केलं. याशिवाय धाराशिवमध्ये जेव्हा मनोज जरांगे आले होते, धाराशिवमध्ये जेव्हा ही रॅली आयोजित करण्यात आली होती, धाराशिवमध्ये सुद्धा मराठ्यांचा प्रचंड प्रोत्साहन किंवा पाठिंबा या रॅलीला मिळताना पाहायला मिळाला आणि धाराशिवमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी थेट सरकारला इशारा दिला. संयम मोडायची वेळ आणू देऊ नका असा म्हणत त्यांनी एक प्रकारे इशाराच पुन्हा एकदा सरकारला दिला.
याशिवाय या रॅलीला सुद्धा धाराशिवमध्ये जेव्हा रॅली आयोजित करण्यात आली होती त्याला महिला असतील किंवा राज्यभरातले तरुण मराठा तरुण असतील या सर्वांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीला सहभाग होता या रॅलीमध्ये. आणि यावेळीच बोलताना मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवरून फडणवीसांना इशारा दिला होता की देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांचं ऐकून आरक्षणामध्ये कुठलेही तेढ निर्माण करू नये, आरक्षणाला विरोध करू नये, ओबीसी नेते हे एकत्रित येऊन मराठा आरक्षणाला विरोध करतायत असं म्हणत जे वक्तव्य करण्यात आलं होतं त्यावरून सुद्धा जरांगेंनी सरकारला इशारा दिला. कुठेतरी ही जी मागणी आहे मराठा आरक्षणाची ती दिवसेंदिवस प्रखर होताना पाहायला मिळते. ही जरी शांतता रॅली जरी असली तरी कुठेतरी जरांगेंचा आक्रमकपणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून जो आहे तो पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात एल्गार पुकारलेला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता, परंतु आता खास करून जो आहे तो मराठवाड्यावरती जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा फोकस दिसतोय. कारण लोकसभेमध्ये जे आहे ते मराठवाड्यामध्ये महायुतीला प्रचंड मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि ज्या वेळेस सरकार 1 महिन्याआधी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाकडनं 1 महिना घेतल्यानंतर म्हणजे 12 जुलै आज खरं तर आज तारीख आहे आणि 13 जुलैपर्यंत जो आहे तो सरकारला वेळ दिलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो 1 महिन्याचा कालावधी दिला होता तो उद्या संपतोय आणि त्याच्याच आधी कुठेतरी 8 दिवस आधी जो आहे तो शांतता रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला जे आहे ते आव्हान केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मानसी, तू जसं मगाशी म्हणालीस की छगन भुजबळांवरती टीका केलेली आहे. छगन भुजबळांचं खरं तर आतापर्यंत छगन भुजबळांवर एकेरी भाषेतच जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे. भुजबळांनी काही वेळेस मात्र जरी जरांगेंचा एकेरी उल्लेख केला नसला तरी जरांगे मात्र भुजबळांवर बोलताना एकेरी स्वरातच जे आहे ते बोलत असतात. तुम्हाला फुकट आरक्षण मिळालं आहे, मराठ्यांचं आरक्षण फुकट खाताय, अशा जहरी शब्दात जे आहे ते मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जे आहे ते टार्गेटवरती होते, गिरीश महाजन जसं तू सांगितलं त्याप्रमाणे. आणि जरांगे पाटलांनी एक महत्त्वाचं वक्तव्य इथं केलं ते म्हणजे भुजबळांचं ऐकून जे देवेंद्र फडणवीस आहेत ते भाजप संपवतायत असं सुद्धा वक्तव्य जे आहे ते जरांगे पाटलांनी केलं होतं. एकंदरीतच आपण जर बघितलं तर याआधी फक्त भुजबळांना टार्गेट केलं जायचं. जेव्हा आरक्षण झालं त्यावेळेस ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्या उपोषणाच्या वेळेस सुद्धा जे आहे ते काही मंत्र्यांवरती जे आहे ती वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. शिवीगाळ सुद्धा काही मंत्र्यांना किंवा नेत्यांना करण्यात आले होता आणि यावरून खरं तर भाजपच्या अनेक आमदारांनी जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा निषेध व्यक्त केला होता. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आता विधानसभा निवडणूक आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर खूप मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे 288 उमेदवार जागा आहेत विधानसभेच्या तिथं मी उमेदवार देणार आणि यावेळेस प्रत्येकाला नाव घेऊन पाडणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. खरं तर हे सरकारबद्दल किंवा सरकारवर टीका करताना, परंतु यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीवरती सुद्धा चर्चा जी आहे ती टीका केलेली आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे. संसदेत अमोल कोल्हे जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडत होते त्यावेळेस कोल्हेने अशी भूमिका घेतली की जातनिहाय जनगणना करा आणि त्यानुसार जे आहे ते ओबीसी मध्ये ज्या जातींना आरक्षण द्यायचं आहे त्यांना आरक्षण द्या. परंतु यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अमोल कोल्हे यांना खरं तर जे आहे ते टीका केलेली आहे. जरांगे पाटील यावेळेस असं म्हणाले की जोपर्यंत निवडणूक होती आणि मराठ्यांची मतं पाहिजे होती तोपर्यंत हे तुम्ही सगळे शांत बसलात. आता मराठ्यांची मतं मिळाली आहेत आणि आता थेट 5 वर्षांनी निवडणूक आहे त्यामुळे आता तुम्ही स्वतःच्या जातीचा विचार करायला लागलेत असा निशाणा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी अमोल कोल्हे त्याचप्रमाणे बजरंग सोनावणे यांनी सुद्धा जे आहे ते अशीच भूमिका काही संसदेत घेतली होती. खरं तर बजरंग सोनावणे हे खासदार झाल्यानंतर त्यांनी त्याच रात्री जे आहे
ती जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यामुळे कुठेतरी आणि जरांगेंनी असं जे बजरंग सोनावणे आहे यांनी मीडियाला बोलताना सुद्धा असं सांगितलं होतं की माझ्या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे, परंतु या दोन्ही राष्ट्रवादीच्या खासदारांवरती आहे ती जरांगेंनी टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे या आरक्षणासंदर्भात सरकारने एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आणि या बैठकीला महाविकास आघाडीतली जे तिन्ही पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष उपस्थित न राहिल्यामुळे खरं तर विधानसभेत सुद्धा यावरून गदारोळ झाला. परंतु या संदर्भात काल बीडमध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील पोहोचले त्यावेळेस सरकार आणि महाविकास आघाडीतले काही नेते जे आहेत ते मुद्दाम आरक्षण प्रश्नावरून जे आहे ते चर्चा करून येत नाहीये. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय रोग झाला होता का अशा शब्दात थेटपणे जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा जो आहे तो काल रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीतच हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो आता पुन्हा कुठेतरी जो आहे तो पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणावरनं लक्ष्मण हाकेंनी सुद्धा जे आहे ते उपोषण केलं होतं. त्यामुळे एकंदरीतच राजकीय दृष्ट्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा हा प्रश्न आता पुन्हा कुठेतरी चिघळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्कीच. आणि आपण पाहिलं होतं की मागे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे हा फॅक्टर चालला होता. जरांगेंचा पॅटर्न लोकसभेत महत्वाचा ठरला होता आणि आता सुद्धा जी शांतता रॅली काढण्यात आली आहे त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. हिंगोलीतून ही यात्रा सुरुवात झाली आणि काल आपण पाहिलं गुरुवारी बीडमध्ये ही यात्रा जेव्हा पोहोचली होती त्या बीडमध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. प्रचंड प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद या जरांगेंच्या रॅलीला मिळताना पाहायला मिळतोय आणि अशातच कुठेतरी ही जी बीडमध्ये जी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती त्याचा सुद्धा कुठेतरी एक हे महत्त्वाचा ठरू शकतो. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी खरं तर आता हे जे गणित आहे ते महत्त्वाचं मानलं जातंय. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे फॅक्टर चालणार का असा एक प्रश्न निर्माण झालाय आणि स्वतः जरांगे सुद्धा तसाच इशारा देताना पाहायला मिळतात. मुळात बीडमध्ये जी सभा झाली खरं तर आपण पाहिलंच बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव असेल आणि त्यावेळेस सुद्धा या पंकजा मुंडेंच्या पराभवात सुद्धा कुठेतरी जरांगे फॅक्टर महत्त्वाचा मानला जात होता आणि अशातच आता सुद्धा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा प्रचंड प्रतिसाद बीडमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आणि अशातच आता सुद्धा लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण बीड असेल, जालना असेल किंवा परभणी ह्यासारख्या जिल्ह्यात कुठेतरी मनोज जरांगे यांची ताकद पाहायला मिळते आणि याचा कुठेतरी फटका हा महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा बसताना पाहायला मिळतं. कारण सरकारमधले जे नेते आहेत, आमदार, मंत्री हे आपल्याला सपोर्ट करत नाही आहेत अशी एक भूमिका मराठ्यांची आहे किंवा तशी एक धारणा आता मराठ्यांची झालेली आहे आणि सरकारला जे वारंवार इशारे देत आहेत जरांगे त्यावरूनच मराठ्यांमध्ये हे वातावरण किंवा अशी भावना निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जरांगे या शांतता रॅलीच्या माध्यमातून कोणत्या भूमिका मांडणार का, कोणत्या मराठ्यांना आवाहन करणार का याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे जी धाराशिवची रॅली झाली ज्यामध्ये आपण छगन भुजबळांबद्दल बोलत होतो तर पुन्हा एकदा जरा धाराशिवमध्ये आलो तर धाराशिवमध्ये एक अशी घटना घडली होती जेव्हा धाराशिवची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मनोज जरांगे हे बोलत असताना त्याच वेळेस तिथे एक कुत्रा त्याच्या स्टेजच्या समोरून आला होता. प्रचंड गर्दी होती, या कुत्र्याला वाट सुद्धा नव्हती. त्यावेळेस मनोज जरांगे यांनी स्टेजवरून वक्तव्य केलं होतं. त्या कुत्र्याला पाहून त्यांनी विचारलं होतं की कोण छगन भुजबळ आला का, असं थेट एकेरी उल्लेख त्यांनी केलेला होता. आणि त्यावेळेस सुद्धा जरांगे यांनी असं म्हटलं होतं की त्याला माझ्याकडेच यावं लागलं, शेवटी माझ्याकडेच यावं लागलं, त्याला पर्यायच नाही आहे आणि याच्यासारखीच त्याची अवस्था होणार असं म्हणत कुठेतरी थेट टोला त्यांनी भुजबळांना लगावला होता. अगदी पुत्राची उपमा त्यांनी दिली होती. यावरून सुद्धा बऱ्याच चर्चा होताना पाहायला मिळाल्या आणि याचा कुठेतरी भुजबळांना सुद्धा फटका बसू शकतो असंही सांगण्यात येतंय.
नक्कीच छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले मोठे नेते आहेत. ओबीसी चेहरा म्हणून जे आहेत त्यांनी याआधी सुद्धा ज्यावेळेस ओबीसीच्या एल्गार यात्रा ज्या आहेत ते त्यांच्याच नेतृत्वात लोकसभा निवडणुकीच्या आधी जे आहेत ते एक सगळे ओबीसी नेते जे आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि इतर ओबीसीचे जे नेते जे महायुतीमध्ये आहेत ते सगळे एकत्र आले होते. आणि अशा प्रकारे जरांगे पाटील यांनी ही काही पहिल्यांदाच जी आहे ती टीका केलेली नाही. आता तू जसं सांगितलंस की छगन भुजबळांना जी आहे ती कुत्र्याची उपमा जी आहे ती जरांगेंनी दिलेली आहे. खरं तर जरांगेंनी याआधी सुद्धा जी आहे ती अनेक खालच्या पातळीवरती जाऊन जी आहे ती टीका भुजबळांवर केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि भुजबळांनी सुद्धा जे आहे त्या टीकेला तसं उत्तर दिलं होतं. परंतु कुठेतरी लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर आता मात्र भुजबळ कुठेतरी शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता खरं तर आज उद्या जी आहे ती 13 तारखेला या यात्रेचा समारोप जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. आणि यानंतर सरकारच्या बाबतीत किंवा सरकारला जी 1 महिन्याची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती त्या बाबतीत नक्की मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात. आगामी विधानसभा तर ज्या आहेत त्या आता 2 ते 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होतील. आणि नक्की मनोज जरांगे पाटील 288 मतदारसंघामध्ये आपले मराठा फॅक्टर चालणारे किंवा मराठ्यांचे उमेदवार उतरवणार की नक्की कशा पद्धतीने भूमिका घेणार. आरक्षणासंदर्भातला हा प्रश्न किंवा या संदर्भात पुढचं नक्की पाऊल मनोज जरांगे पाटील यांचं काय असणार. कारण दिल्लीत वाशीत जेव्हा मुंबईत आले होते तो वाशीतला जो अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता त्या अध्यादेशावरती जे आहे ते मनोज जरांगे पाटील अजूनही अडून बसलेले आहेत असं सरकारच्या आमदारांचं काही म्हणणं आहे. परंतु या बाबतीत आता काय निर्णय होतो कारण ओबीसी नेत्यांनी मात्र ओबीसीतून थेटपणे मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध केला आहे. त्यामुळे सरकार मात्र आता कोंडीत सापडलेलं आहे. आणि नक्की कशा पद्धतीने सरकारकडनं हा प्रश्न सोडवला जातो आणि जरांगे पाटील आपली कशा पद्धतीने भूमिका मांडतात हे पाहणं आता आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. तर ही आपली सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची बातमी होती. यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पुढची बातमी ही आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसासंदर्भातली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मुंबईतल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले होते. सोमवारी 8 जुलैला हा जो मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. खरं तर रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसानं जोर धरला होता आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. मुंबईतलं दादर परिसर असेल, हिंदमाता, वरळी, त्यानंतर चुनाभट्टी, कुर्ला, बोरिवली, कांदिवली अशा मुंबईच्या उपनगरात सुद्धा प्रचंड पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साठलं होतं. अनेक ठिकाणी 4 चाकी दुचाकी वाहनं अडकली होती, पाण्याखाली गेली होती. आणि या सगळ्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसला होता. अगदी मुंबईतल्या काही मॉल परिसरात सुद्धा पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले होते. पुलाखाली सुद्धा जिथे जिथे मोठ्या प्रमाणात खड्डे होते या अशा ठिकाणी सुद्धा पाणी साचलं होतं. मग ते मालाड असेल किंवा अंधेरी यासारख्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं जिथं पाण्याखाली काही वाहनं सुद्धा अडकल्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच. याशिवाय विद्यार्थ्यांना सुद्धा याचा पावसाचा फटका बसला. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आणि याच शिवाय रेल्वे सेवेवर सुद्धा या पावसाचा फटका बसताना पाहायला मिळाला. रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झाला. मध्य रेल्वेची लोकल सेवा सोमवारी सकाळपासूनच विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचलं होतं. भांडूप सारख्या रेल्वे स्टेशनवर पाणी साचलं होतं ज्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या ज्या अपलाईन आणि डाऊनलाईनच्या ज्या मार्गिका आहेत त्या बंद करण्यात आल्या होत्या. लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. कर्जत कसारा इथून येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या केवळ ठाणे स्टेशनपर्यंतच येत होता. ठाण्याच्या पुढे कुठल्याही लोकल CSTकडे जात नव्हत्या. त्यामुळे डोंबिवली, कल्याण असे जे रेल्वे स्टेशन्स आहेत मध्य रेल्वेचे जिथे मोठ्या प्रमाणात रोज वर्दळ असते तिथे नागरिकांचे, चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळाले. नोकरीला जाणारे जे रोजचे प्रवासी असतात अशा प्रवाशांचा मोठा खोळंबा यामुळे झाला होता.
रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. आधीच एवढा पाऊस आणि त्यात प्रचंड गर्दी झाली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही असे काही व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावर पाहिले होते. त्यापैकीच ठाणे रेल्वे स्टेशनचे सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ठाण्यात सुद्धा कुठल्याही लोकल पुढे जात नव्हत्या CSTच्या दिशेने. याशिवाय एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. एक्सप्रेसवर सुद्धा याचा परिणाम झाला होता. पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. जसं मी सांगितलं, कल्याण रेल्वे स्थानकावर सुद्धा, कल्याण डोंबिवली या रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी झालेली. याशिवाय मध्य रेल्वेशिवाय हार्बर लाईनवर सुद्धा याचा परिणाम झाला होता. CSMT आणि ते पनवेल या दरम्यानच्या ज्या लोकल आहेत त्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. पनवेल ते वाशी हाच एक मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. तर CSTला जायचं झालं असेल तर पनवेलच्या नागरिकांना जर CSTचं जायचं असेल तर ट्रान्स हार्बर जी आहे ती म्हणजेच ठाण्यापर्यंत जावं लागत होतं आणि ठाण्यापुढे मध्य रेल्वेच्या मार्गाने CSMTला जावं लागत होतं. यामुळे कुठेतरी हार्बर लाईनवाल्या लोकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला होता. संपूर्ण रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झाली होती आणि याचाच परिणाम वेस्टर्न रेल्वेच्या मार्गावर सुद्धा काही प्रमाणात होताना पाहायला मिळाला. वेस्टर्न रेल्वेवर सुद्धा काही रेल्वे ज्या आहेत त्या उशिरानं धावत होत्या, ज्यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वे स्टेशनवर चुनाभट्टीला सुद्धा पाणी साचलं होतं आणि त्याच्याचमुळे पनवेलचा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आला होता. वाशीपर्यंतच लोकल धावत होत्या. वाशी ते पनवेल अशा लोकल धावत होत्या आणि बाकीच्या ज्या रेल्वे सुरू होत्या, ज्या लोकल सुरू होत्या त्या सुद्धा उशिरानंच धावत होत्या. इतकंच नाही तर या रेल्वेचा म्हणजे किंवा या पावसाचा फटका हा केवळ सामान्य नागरिकांनाच बसला असं नाही, तर या दिवशी काही आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. आपण सोशल मीडियावर पाहिलं असेलच की राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आणि आमदार अमोल मिटकरी त्याचबरोबर मंत्री अनिल पाटील हे रेल्वे ट्रॅकवरून चालत आले होते. हे आपण पाहिलं असेलच. याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते की आमदार सुद्धा यातून काही सुटलेले नाही आहेत. खरं तर 2 दिवस जे आहेत शनिवार रविवार हे सुट्टीचे वार आल्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते आपापल्या मतदारसंघात परतले होते, आपापल्या घरी परतले होते आणि अशाच मध्ये जे मराठवाड्याकडचे जे बहुतांश आमदार आहेत, मराठवाडा आणि विदर्भ, हे आपल्या मतदारसंघात गेले होते आणि ते पुन्हा सोमवारी अधिवेशनासाठी परतले होते. अधिवेशनाचा शेवटचाच आठवडा असल्यामुळे सगळे आमदार पुन्हा परतत होते मुंबईतला यायला. मात्र याचा परिणाम हा आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा होताना पाहायला मिळाला. आणि अमोल मिटकरी किंवा अनिल पाटील यांच्यासोबत इतरही काही आमदार होते. अनेक आमदार खरं तर रेल्वेने मुंबईच्या दिशेनं येत होते. त्यापैकीच संजय बनसोडे हे सुद्धा लातूर मधून येत होते. तर महालक्ष्मी एक्सप्रेस सुद्धा यावेळेस मध्येच थांबली होती. त्यामुळे हसन मुश्रीफ हे सुद्धा अडकल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं होतं. नक्कीच. खरं तर मुंबईतला पहिला पाऊस आणि आठवड्याचा पहिलाच दिवस, त्यामुळे अनेक मुंबईकरांची जी आहे ती तारांबळ उडाली होती. खरं तर मुंबईतली जी रेल्वे म्हणजे धावती लाईफलाईन मुंबईची समजली जाते आणि साधारणतः 800 ते 850 लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांचे जे आहेत ते हाल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. एक प्रकारे पावसामुळे मुंबईकरांना कुठेतरी धारेवरती धरलेलं त्याच दिवशीचं चित्र होतं. आठवड्याचा पहिला दिवस असल्याप्रमाणे अनेकांना वेळेत ऑफिसमध्ये पोहोचणं होतं. खरं तर शाळा ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे शाळा महाविद्यालय यांना सुद्धा जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी असं सुद्धा पाहायला मिळालं, ते म्हणजे काही ठिकाणी जे आहे ते अपघात सुद्धा घडून आले. नवी मुंबईतला बेलापूरमध्ये जे आहे ते एक महिला ट्रेन अपघात झाला. त्यामध्ये त्या महिलेला पाय जे आहेत ते गमावावे लागले. असे अपघात सुद्धा पाहायला मिळाले. खरं तर मुंबईमध्ये हा पाऊस हा दरवर्षी येणारा पाऊस जो आहे तो मुंबईची तुंबापुरी, जसं तू मगाशी म्हणालीस, पाणी साचणं असेल त्याचप्रमाणे मुंबईतली झाडांची पडझड, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईतल्या
या पावसात घडतानाच दिसत असतात. परंतु यावरून केलं जाणारं राजकारण म्हणजे थेटपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती किंवा महानगरपालिकेत जे प्रशासन काम करतं याच्यावरती जे आहे ते सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी खरं तर जे आहे ते विधानसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवला होता. पावसाळी अधिवेशन सुरू असल्याप्रमाणे तू जसं म्हणालीस काही नेते मंडळींना फटका बसला. अनिल पाटील तर स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांनाच थेट रेल्वे ट्रॅकवरनं चालायला लागल्यामुळे या संदर्भात जे आहे ते अनेक मंत्री आणि आमदारांना त्रास झाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज सुद्धा जे आहे ते त्या काही काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. अनेक आमदार जे आहेत ते वेळेत पोहोचू शकले नाही आणि या संदर्भात जेव्हा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात माहिती समजली त्यावेळेस थेट मुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रालयातल्या कंट्रोल रूममध्ये जाऊन त्यांनी आढावा घेतला. उच्चपदस्थ अधिकारी आणि पालकमंत्री असणारे दीपक केसरकर असतील, त्याचप्रमाणे लोढा हे सुद्धा जे आहेत त्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममधून जाऊन जी आहे ती सगळी पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत जे आहे ते मुंबईतल्या जनतेला जे आहे ते सुरक्षिततेचं आव्हान केलं. कामाशिवाय बाहेर पडू नका असं सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकंदरीतच हा मुंबईचा पाऊस जो आहे तो या मुंबईच्या पावसामुळे कुठेतरी आठवड्याच्या या पहिल्याच दिवशी सगळ्यांना जे आहे ते चांगलं झोडपलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर जो आहे तो पाऊस कमी झाल्यानंतर मात्र मुंबई जी आहे ती पूर्वपदावर आलेली आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच. खर तर सोमवारी हा पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला होता. मुंबईसोबतच पुणे असेल, ठाणे असेल किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी तरी असा पाऊस होताना पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे कुठेतरी नागरिकांना तेवढाच दिलासा सुद्धा मिळाला. ही एक महत्त्वाची बातमी होतीच. आता पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही पुणे की पसंत वसंत मोरे वसंत असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं त्या वसंत मोरेंविषयी आहे. पुण्याचे फायर ब्रँड नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. वसंत मोरे यांनी वंचित वाया मनसेतून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. मंगळवारी वसंत मोरेंनी हा जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश जो आहे तो 9 जुलैला मातोश्रीवर पार पडला. खरं तर मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केला होता आणि लोकसभेची उमेदवारी सुद्धा वसंत मोरेंना मिळाली होती. लोकसभेचं तिकीट मिळालं होतं. मात्र या निवडणुकीत वसंत मोरेंचा दारुण पराभव झाला होता, ज्यात त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं. आणि मग आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे नेमका काय निर्णय घेणार, पुढची भूमिका त्यांची काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पुणेकरांचं विशेषतः लक्ष लागलं होतं. आणि अशातच या आठवड्यात मंगळवारी 9 जुलैला वसंत मोरेंनी निर्णय घेतला आणि शिवसेना ठाकरे गटात घर वापसी केली. घर वापसी यासाठी कारण वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द सुद्धा शिवसेनेतूनच झाली होती. त्यानंतर मग त्यांनी राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून त्यांनी वेगळा निर्णय घेत मनसे पक्षाची स्थापना केली त्यावेळेस ते मनसे सोबत राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये गेले. त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे यांची घर वापसी झाली आणि स्वतः वसंत मोरेंनी सुद्धा ज्यावेळेस पक्षप्रवेश झाला त्यावेळेस सुद्धा त्यांनी असं म्हटलं की मी पक्षप्रवेश करत नाहीये तर मी परत आलोय असं म्हटलं होतं. कुठेतरी यावेळेस बोलताना वसंत मोरे हे भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण आपण यावेळी बोलताना वसंत मोरे असंही म्हणाले की पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद उभारू, पुन्हा मोठी ताकद उभी करू आणि 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा निर्धार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर व्यक्त केला. पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यावेळेस त्यांनी हे म्हटलं. मोठं शक्ती प्रदर्शन करत खरं तर वसंत मोरे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मातोश्रीवर दाखल झाले होते. पुण्यातूनच प्रचंड मोठा असा ताफा यावेळी वसंत मोरे यांच्या सोबत आला होता आणि शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला. एक प्रकारे ही त्यांची घर वापसी झालेली आहे. खरं तर काहीच दिवसांआधी वसंत मोरेंनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या होत्याच आणि वसंत मोरेंनी सुद्धा तसं सांगितलं होतं की मी 9 जुलैला
जाहीररित्या पक्षप्रवेश करणार आहे आणि त्यानुसार त्यांनी या आठवड्यात पक्षप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या कार्यकर्त्यांसोबत, समर्थकांसोबत त्यांनी पक्षप्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन त्यांनी बांधून घेतलं. नक्कीच. खरं तर 3 महिन्यापूर्वी मनसेला आणि राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जे आहे ते लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने वसंत मोरे यांनी राजकीय निर्णय तो त्यावेळेस घेतला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, संजय राऊतांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते वसंत मोरे प्रवेश करतील आणि लोकसभा निवडणूक लढवतील असं त्यावेळेस जे आहे ते एकंदरीत चित्र दिसत होतं. परंतु ऐनवेळी जे आहे ते वंचितचे अध्यक्ष असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेत वंचितमधनं लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार जो विचार जो आहे तो किंवा निश्चय जो वसंत मोरे यांनी त्यावेळेस केला आणि एकंदरीतच वसंत मोरे हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या वाटेवर असताना अशा प्रकारचा निर्णय हा बऱ्याच पुणेकरांना सुद्धा खरं तर पटलेला नव्हता. परंतु वसंत मोरेंना मात्र मी खासदार होईल अशी खात्री होती. आता तू मगाशी सांगितलंस की आत्ताचा निर्धार जो आहे तो 25 नगरसेवकांचा आहे आणि 3 महिन्यापूर्वी जे आहे ते वसंत मोरे खासदारकी मी जिंकेल अशी जे आहे ती गोष्ट करत होते. परंतु राजकारणात जे आहे ते वेळेनुसार बदलावं लागतं आणि तोच निर्णय जो आहे तो वसंत मोरेंनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर वसंत मोरे जे आहेत ते स्वगृही पुन्हा शिवसेनेत परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाटॉक्सशीच बोलताना त्यांनी असं सांगितलं की 17 वर्षाचा असताना मी पहिल्यांदा शिवसेनेचा जो आहे तो शाखा प्रमुख झालो होतो आणि नंतर त्यांचा राजकीय प्रवास राहिला. 15 वर्ष त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, मनसेचे नगरसेवक आणि गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे आणि एकंदरीतच फायर बँड आणि डॅशिंग अशी इमेज जी आहे ती वसंत मोरे यांची पुण्यामध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी 32,000 मतं मिळालेली असली तरी पुणेकर माझ्या सोबत आहे असा विश्वास मात्र वसंत मोरेंमध्ये आहे आणि त्याच दृष्टीने आता आगामी विधानसभा निवडणुकीच्यामुळे कुठेतरी ठाकरे गटात प्रवेश करत महाविकास आघाडीला जो आत्ता लोकसभेला जो लोकांनी रिस्पॉन्स दिला किंवा एकंदरीतच लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीला यश मिळालं त्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीच्या वाटेवरती आहेत. परंतु वसंत मोरे यांनी जो आहे तो लवकर निर्णय घेऊन कुठेतरी तयारी चालू केली असावी असा सुद्धा जे आहे ते बोललं जात आहे. 2 मतदारसंघ खरं तर वसंत मोरे यांनी महाटॉक्सशीच बोलताना सांगितलं की हडपसर आणि खडकवासल्यातून मी निवडणूक लढू शकतो. जर उद्धव साहेबांनी आदेश दिला तर जे आहे ते मी निवडणूक लढवेल असं एकंदरीतच वसंत मोरे म्हणाले. खास करून वसंत मोरेंनी यावेळेस वंचित बाबत जे आहे ते मोठं विधान केलं. वंचितकडनं मला म्हणावा तसा जो पाठिंबा आहे किंवा जी मदत जी आहे ती लोकसभेमध्ये झाली नाही. महाटॉक्सशीच बोलताना वसंत मोरे यांनी हे सांगितलं आहे. त्यामुळे कुठेतरी वसंत मोरे थेटपणे जरी बोलत नसले तरी त्यांच्या बोलण्यातून असं दिसून होतं की लोकसभेला वंचितमध्ये जाण्याचा जो त्यांचा निर्णय होता तो कदाचित त्यांनी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे किंवा महाविकास आघाडीमध्ये आपलं आता काही जमणार नाही किंवा होणार नाही त्यामुळे निवडणूक तर लढवायची हा निश्चय करून मनसेतनं बाहेर पडल्यामुळे वंचितमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी कदाचित घेतला असावा. परंतु आता मात्र वसंत मोरे हे ठाकरेंच्या गोटात आलेले आहे. खरं तर शिवसेना ठाकरे गटाची किंवा एकंदरीतच शिवसेनेची पुणे शहरामधली जी ताकद आहे ती फार कमी आहे. त्यामुळे वसंत मोरे शिवसेने ठाकरे गटात गेल्यामुळे कुठेतरी शिवसेने ठाकरे गटाला सुद्धा जे आहे ते आता तिथे ताकद मिळू शकते. कारण वसंत मोरेंनी ज्यावेळेस शेकडो गाड्यांचा ताफा घेत मुंबईत प्रवेश जेव्हा आल्याने मातोश्रीवर प्रवेश केला त्यावेळेस वसंत मोरे फक्त नव्हते तर मनसेचे 17 शाखा अध्यक्ष आणि 5 विभाग अध्यक्षांना म्हणजे एक प्रकारे मनसेला मोठं खिंडारच जे आहे ते वसंत मोरेंनी ठाकरे गटात उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पाडलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे आता वसंत मोरे यांची राजकीय कारकीर्द आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठला मतदारसंघ आणि कशा प्रकारे वसंत मोरे जे आहेत ते पुणेकरांना पुन्हा एकदा आश्वस्त करून आमदार होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच याच पक्षप्रवेशावर मनसे नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. कारण मनसे नेत्यांनी या वसंत मोरेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. जे एकेकाळी वसंत मोरे यांचे सहकारी होते ते आणि आता जे पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष आहेत साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातल्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. मोरे हे शिवसेनेत गेल्यामुळे मनसेला काहीही फरक पडणार नाही असं स्पष्ट मत जे आहे ते साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलेलं आहे.
तसंच मनसेतून एकही पदाधिकारी किंवा पुण्यातला मनसेचा नेता हा वसंत मोरेंसोबत गेलेला नाहीये असा दावा सुद्धा साईनाथ बाबर यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मनसे आणि शिवसेना आता पुण्यात एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा आपल्याला हे चित्र तसं पाहायला मिळू शकतं, अशी ही प्रतिक्रिया सध्या साईनाथ बाबर यांची आलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलात की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांचा हा पक्षप्रवेश झालेला आहे, त्यासाठी नक्कीच हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. एका मुलाखती दरम्यान वसंत मोरे यांनी असंही म्हटलं की मी आता शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली होती, ज्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मी कुठल्याही पदासाठी किंवा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी पक्षप्रवेश केलेला नाहीये, असं त्यांनी कुठेतरी स्पष्ट केलेलं असलं तरी कुठेतरी त्यांची जी महत्वाकांक्षा आहे ती सुद्धा लपून राहिलेली नाहीये. कारण जसं आपण पाहिलं लोकसभा निवडणुका ज्या वेळेस त्यांनी पक्षप्रवेश केला आणि आता सुद्धा विधानसभेच्या आधी त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे, त्यामुळे या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की पुण्यात शिवसेनेची ठाकरे गटाची, मग शिवसेना ठाकरे गटाची असेल किंवा शिंदेची असेल, कुठल्याही शिवसेनेची पुण्यात तशी ताकद नाहीये. ठाकरेंचा सुद्धा एकही आमदार पुण्यात नाहीये. त्याच तुलनेत मनसेची मात्र पुण्यात मोठी ताकद पाहायला मिळते आणि अशात आता कुठेतरी वसंत मोरे हे ठाकरे गटात गेल्यामुळे कुठेतरी ठाकरेंना पुण्यात ताकद मिळू शकते तशी संघटना वाढवण्यासाठी. पण तरी सुद्धा नेमकं पुढे काय होणार, या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे गटाला याचा फायदा होणार का, याचं उत्तर सुद्धा आपल्याला आगामी काळातच कळेल. यानंतरच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं चर्चेत असलेलं हे प्रकरण आहे IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचं हे प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे. आणि एकूणच या खेडकर कुटुंबाविषयी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे किंवा अनेक वेगवेगळ्या घटना समोर येताना पाहायला मिळतात. धक्कादायकच असे हे प्रकार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. पूजा खेडकर यांची पुण्यातून बदली झाली आणि त्यानंतर त्या चर्चेत आलेल्या आहेत. पर्सनल गाडी असेल किंवा त्या पर्सनल गाडीवरची VIP नंबर प्लेट असेल, महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं असेल किंवा त्या गाडीवरचाच अंबर दिवा, बंगला, त्यांचे कर्मचारी आणि शिवाय या ट्रेनी अधिकारी असताना सुद्धा त्यांनी केलेल्या ज्या अवास्तव मागण्या आहेत, त्यानंतर या सगळ्यामुळे पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली राज्य सरकारकडून आणि त्यानंतर त्यांची एक एक प्रकरणं जी आहेत ती समोर येऊ लागलेली आहेत. मग त्यांच्या आई संदर्भातली असतील किंवा त्यांचे जे वडील आहेत दिलीप खेडकर यांच्या संदर्भातली ही प्रकरणं, धक्कादायक प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात. अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. पण पूजा खेडकर यांच्याविषयी जर का सांगायचं झालं तर त्यांची जी परीक्षा होती ती सुद्धा कुठेतरी चर्चेत येताना पाहायला मिळते. कारण त्यांचं जे प्रमाणपत्र आहे त्यावर सुद्धा कुठेतरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण अपंगत्वाच्या श्रेणीतून त्यांनी अर्ज केला होता परीक्षेसाठी आणि त्यानंतर अपंग श्रेणीमध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावण्यात आलं होतं, पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत. एक दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र 6च्या 6 वेळा त्या गैरहजर राहिल्या अशी माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे एकूणच त्यांनी जी कागदपत्र सादर केलेली आहेत त्यामध्येच कुठेतरी घोळ असल्याचं सांगण्यात येते आणि अशाच ह्याच्यामुळे त्यांच्या नोकरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यांना बडतर्फ का करण्यात येत नाहीये असं सांगण्यात येते, कारण त्यांची आता पुण्यातून वाशिम इथे बदली झालेली आहे. पण बदली करण्यापेक्षा त्यांना बडतर्फ करायला हवं असा एक प्रश्न निर्माण केला जातो आहे. याशिवाय ही जी एका अधिकाऱ्याची जी ते सुद्धा एक ट्रेनी अधिकारी असताना, प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना अशा प्रकारे बदली होण्याची ही तशी दुर्मिळच घटना मानली जाते आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते चर्चेत आलेलं आहे. मॉक इंटरव्ह्यूचा कारनामा सुद्धा या दरम्यान समोर आलेला आहे. या मॉक इंटरव्ह्यू दरम्यान पूजा खेडकर यांना
महाराष्ट्रासंदर्भातले 2 प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची उत्तरं त्यांना आलेली नाहीत. त्यावरून सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेवरती प्रश्न उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर सुद्धा याची प्रचंड चर्चा होताना पाहायला मिळते. UPSC परीक्षेत त्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचे हे जे प्रकार आहे ते समोर येत आहेत आणि त्यापैकीच हा एक मॉक इंटरव्ह्यू संदर्भातला आहे. महाराष्ट्रासंदर्भात त्यांना 2 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी एक प्रश्न असा होता की बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याचं जे प्रकरण घडलं होतं, जे प्रकरण महाराष्ट्रात बरंच गाजलं होतं, त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एक प्रश्नचिन्ह त्यांच्या या नेमणुकीवर व्यक्त केलं जाते. नक्कीच तू जसं सांगितल्याप्रमाणे पूजा खेडकर या वादग्रस्त अधिकारी आणि गेले आठवडाभर जो आहे तो हा प्रकार सगळा चर्चेत आहे, वादात आहे. एकंदरीतच वाशिमला बदली झाल्यानंतर जे आहे ते हे सगळं प्रकरण जे आहे ते माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती दिसून आलं. खरं तर या बाबतीत प्रशासकीय निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे वाशिमला जरी बदली करण्यात आली असली तरी आता आजच आलेल्या माहितीनुसार जे आहे ते केंद्राने जे आहे ते एकस्तरीय समिती जी आहे ती या संदर्भात पूजा खेडकर यांच्या चौकशीसाठी नेमलेली आहे. त्यामुळे त्या समितीकडनं आता हे जो सगळं प्रकरण घडलं त्या बाबतीत चौकशी होणार आहे. खरं तर पूजा खेडकर यांच्या या प्रकरणामुळे दिवसेंदिवस जे आहे ते या बाबतीतले अनेक नवनवीन कारनामे जे आहेत ते पूजा खेडकरांचे आपल्या समोर येताना दिसत आहेत. त्यांची खाजगी ऑडी कार, त्यावरचा अंबर दिवा, त्यानंतर त्यासाठी लावलेली पाटी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जे आहे ते वरिष्ठांचं बळकावलेलं ऑफिस, पॉश केबिनची मागणी, शिपायांची मागणी, या सगळ्या प्रशिक्षणार्थी अधिकारी किंवा ट्रेनी अधिकाऱ्यांना हे सगळं देता येत नाही. यानंतर सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेला राडा असेल, कारण जो अहवाल सुहास दिवसे जे पुण्याचे कलेक्टर आहेत त्यांनी जो मंत्रालयात पाठवला त्यामध्ये या सगळ्या प्रकरण जे आहे ते नमूद केलेलं आहे. खरं तर दिलीप खेडकर जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. लोकसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी यावेळी लढवलेली आहे. आणि दुसरा एक मुद्दा तो म्हणजे फक्त ओबीसी आणि तू जसं मगाशी सांगितलं तसं की विकलांग किंवा दृष्टी दोष याच्यातून जे आहे ते या दोन्ही सर्टिफिकेटच्या आधारे UPSC सारखी देशातली सगळ्यात अवघड असणारी परीक्षा या पूजा खेडकर यांनी 821 रँकने उत्तीर्ण केल्यानंतर सुद्धा IAS कसं मिळालं हा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि या बाबतीत खरं तर अनेक राजकीय नेते असतील किंवा अनेक जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा RTI कार्यकर्ते असतील त्यांनी मागणी केलेली आहे. पुण्यातले RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा महाटॉकशी बोलताना अशा प्रकारची माहिती जी आहे आणि खरं तर त्यांनीच हे प्रकरण जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. 40 कोटी जी आहे ती संपत्ती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांनी दाखवलेली आहे. आणि ज्या OBC कोट्यातून आरक्षण घेतलं पूजा खेडकर यांनी त्यासाठी लागणारं नॉन क्रिमिलेअरची उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती केवळ 8 लाख रुपये आहे. म्हणजे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या दिलीप खेडकर यांची मुलगी जी सध्या IAS म्हणून महाराष्ट्रात रुजू झालेली आहे त्यांच्या निवडीवरती जे आहे ते आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अर्थात केंद्र सरकारने या संदर्भात चौकशीची मागणी केल्यानंतर नक्की काय या संदर्भात निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु कुठेतरी आपण पॉडकास्टमध्ये सुद्धा विषय घेतला होता की नीटची परीक्षा असेल, नेटच्या परीक्षा असतील किंवा राज्यभरातल्या इतर कुठल्या परीक्षा असेल त्या परीक्षा, त्यानंतर होणारे रिझल्ट किंवा ते पेपर फुटीचे प्रकार असतील, या संदर्भात एकंदरीतच राज्यातलं आणि देशातलं जे शैक्षणिक पातळी जी आहे ती कुठेतरी घसरताना दिसत आहे. आणि आता अशा प्रकारे जे घटनात्मक असणाऱ्या UPSC सारख्या परीक्षेमध्ये अधिकारी निवडून आल्यानंतर जर अशा प्रकारे त्या संदर्भात जे कागदपत्र असतील त्यांची पडताळणी जर व्यवस्थित होत नसेल तर हा खूप मोठा म्हणजे एक प्रकारे स्कॅम आहे की काय असं म्हणता येईल. कारण कुठलाही राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशा गोष्टी होणार नाही अशी सुद्धा चर्चा जी आहे ती रंगलेली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर प्रकरणात नक्की
काय काय अजून समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. आपण त्यांच्या कुटुंबाविषयी सुद्धा जर बोलायचं झालं तर त्यांचे आई वडील सुद्धा वादात सापडताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर पूजा खेडकर प्रकरण चर्चेत आल्यानंतर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर असतील किंवा त्यांचे आजोबा म्हणजेच आईचे वडील हे सुद्धा सनदी अधिकारी असताना ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांचं आजोबांचं निलंबन सुद्धा झालं होतं. अशा बातम्या सुद्धा पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या कुटुंबाकडेच आता बोट उचललं जात आहे. आणि अशातच पूजा खेडकर यांच्या आई म्हणजेच मनोरमा खेडकर यांचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. गुरुवारी जेव्हा पूजा खेडकर यांची जी ऑडी कार आहे, जी त्यांची पर्सनल कार, ज्याच्यावरूनच हा सगळा वाद जो आहे तो सुरू झाला, कारण ती नंबर प्लेट मग त्यावर जो अंबर दिवा लावण्यात आला होता त्याच्यावरून जो वाद सुरू झाला होता, त्यानंतर या गाडीवर कारवाई करण्याची प्रोसेस सुरू झाली. त्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र त्यांच्या गेटला आधी आतूनच कुलूप लावण्यात आलं होतं आणि पुणे पोलिसांना सुद्धा सपोर्ट करण्यात येत नव्हता. आणि त्यातच खेडकर यांच्या ज्या आई आहेत मनोरमा खेडकर, त्या तिथं दाखल झाल्या आणि त्या अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये त्या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर सुद्धा क्लचरने हल्ला करतानाचा पाहायला मिळालं. एक धावून आल्याचं ते पुढे आल्या होत्या अशा, आणि ज्यावरून मोठा राडा सुरू झालेला असतानाच सोशल मीडियावरती दुसऱ्याच दिवशी असाही व्हिडिओ समोर आला. तो म्हणजे हा व्हिडिओ खरं तर जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. मुळशी तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांशी या मनोरमा खेडकर यांचा वाद झाला. जागेवरून हा वाद असल्याचं सांगण्यात आलं होतं. सातबाराच्या माझ्या नावावर असल्याचं त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर असल्याचा दावा सध्या होताना पाहायला मिळतं. आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये गावातले काही शेतकरी जे आहेत ते मनोरमा खेडकर यांना विरोध करत असताना मनोरमा खेडकर मात्र त्यांच्यावर दमदाटी करत होत्या. इतकंच नाही तर यावेळी त्यांच्या हातात एक पिस्तूल सुद्धा होतं आणि पिस्तूल दाखवत त्या या शेतकऱ्यांना धमकी देत असल्याचं सांगण्यात येत होतं. यावेळेस त्यांच्यासोबत काही बाउन्सर सुद्धा होते आणि हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतं. त्यामुळे फक्त पूजा खेडकरच नाही तर त्यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर हे सुद्धा या प्रकरणातून चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय काही राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेले. आम आदमी पार्टीनं सुद्धा पूजा खेडकर यांना IAS बनवण्याकरता त्यांनी एकही मेडिकल टेस्ट दिलेली नाही असं सांगत काही आरोप केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच या प्रकरणात आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यांची नोकरी सुद्धा आता कुठेतरी धोक्यात आलेली आहे असंही सांगण्यात येते. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याच्या अपडेट सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तोताच आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची आणि शेवटचा हा विषय आहे विधान परिषदेचं मतदान. आज म्हणजे शुक्रवारी 12 जुलै रोजी पार पडलेलं आहे आणि सर्व 274 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा लागली आहे ती निकालाची. निकाल काय लागणार आता संध्याकाळी 5 नंतर या निकालाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आता नेमका कोणाचा उमेदवार जो आहे तो पडणार, नेमके कुठल्या उमेदवाराची विकेट पडणार अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे. एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे राहिले होते. त्यामुळे कुठल्या उमेदवाराच्या पदरी अपयश पडणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे आणि पुढच्या काही तासातच आता हा निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी आता सर्व उमेदवारांची, सर्व पक्षांची धाकधूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. कारण कुठेही घोडेबाजार होऊ नये यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तशी खबरदारी घेतली होती. आपापल्या आमदारांना सेफ जागी ठेवण्यात आलं होतं. विशेष हॉटेलमध्ये त्यांचं
त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्यात आलेली होती आणि अशातच कुठला आपला आमदार फुटू नये यासाठी सगळ्याच पक्षांची धावपळ सुरू झालेली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना जी उमेदवारी देण्यात आली होती, कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी हा मोठा डाव टाकला होता असं सांगण्यात आलं होतं. नार्वेकरांना उमेदवारी देऊन कुठेतरी उद्धव ठाकरे गटानं एक खास प्लॅन केला होता. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आता काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात फूट पडल्यामुळे कुठेतरी विजयासाठी या दोन्ही पक्षांची आकडेमोड सुरू झालेली होती. तर दुसरीकडे काँग्रेसकडे मात्र पुरेसं मतं होती. 37 मतं त्यांच्याकडे असल्यामुळे मतांचा कोटा 23 आहे. त्यामुळे काँग्रेस तसा सेफ झोनमध्येच होतं असं म्हणायला हरकत नाही. पण असं असलं तरी जी ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि राष्ट्रवादीकडून शेकापचे नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पाठिंब्यावर उभे होते. त्यामुळे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जयंत पाटलांनी सुद्धा तसं पूर्ण तयारी केली होती. आपल्या आमदारांना सुद्धा मतदानासाठी त्यांनी सतर्क केलं होतं, तशी खबरदारी घेतली होती, आवाहन केलं होतं. मात्र तरी सुद्धा कुठेतरी या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा जी आहे ती आधीच रंगली होती. त्याबद्दल काय सांगाल? घोडेबाजाराची चर्चा होती. खरं तर विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध किंवा राज्यसभेच्या निवडणुका ह्या तसं पाहिलं तर याआधी राज्यामध्ये ज्या आहेत त्या बिनविरोध करण्याची जी आहे ती एक परंपरा राहिली आहे. परंतु गेल्या 5 वर्षातलं जर महाराष्ट्राचं बदलतं राजकारण बघितलं तर एकंदरीतच या निवडणुका ज्या आहेत म्हणजे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात किती मोठा राजकारण घडलं हे आपल्याला पाहायला मिळालं. राज्यसभेच्या निवडणुका, त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका, शिवसेनेतला पक्षफुटी जी खूप मोठी पक्षफुटी शिवसेनेच्या इतिहासातली होती आणि यानंतर आता लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर या निवडणुका बिनविरोध होणार का अशी एक चर्चा जी आहे ती सुरुवातीला रंगलेली पाहायला मिळाली. पण ऐन वेळेस उद्धव ठाकरे गटाने जे आहे ते मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरल्यामुळे आता ही निवडणूक होणार हे निश्चित झालं होतं. खरं तर शेवटपर्यंत मिलिंद नार्वेकर हे फॉर्म मागे घेतील अशी सुद्धा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा जे आहे ती याबद्दल चर्चा केलेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी घोडेबाजाराचा तू विषय घेतलास किंवा जी तू बोललीस त्याबद्दल की प्रत्येक म्हणजे भाजपचे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार जे आहेत त्यांना हॉटेलवारी जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळाली. एकंदरीतच काँग्रेसकडे जे आहे तो एकच उमेदवार जे आहे तो प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसचे 37 आमदार जे आहेत ते असल्यामुळे ज्या या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला खरं तर 23 मतांचा कोटा पूर्ण करणं, पहिल्या पसंतीच्या मतं जी आहेत ती मिळणं अपेक्षित असतं कारण तो उमेदवार जो आहे तो निवडून येतो. परंतु यामध्ये सगळ्यात बघितलं तर इतर राजकीय पक्ष म्हणजे गट तट पडलेले आणि भाजप यामध्ये फक्त काँग्रेसकडे जी आहे ती सगळ्यात जास्त आणि उमेदवार निवडून येऊन मतं उरतील असा एकमेव पक्ष म्हणजे तो काँग्रेस आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये जे आहे ते 5 जणांना उमेदवारी दिलेली आहे. शिंदे गटाचे 2, अजित पवार गटांचे 2 आणि राष्ट्रवादीने मात्र कुठलाही उमेदवार न देता शेकापचे जयंत पाटलांना पाठिंबा जो आहे तो जाहीर केलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच जे आहे ते या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार, क्रॉस वोटिंग होणार अशी शक्यता जी आहे ती बोलली जात होती. अर्थात ही निवडणूक जी आहे ती आता पार पडलेली आहे. 288 खरं तर विधानसभेचे उमेदवार आहेत परंतु त्यापैकी 274 आमदार जे आहेत ते सध्या विधिमंडळात किंवा विधानसभेत हजर आहेत. यातले 7 आमदार 288 मधले 7 आमदार जे आहेत ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय, राजू पारवेंनी जो आहे तो राजीनामा दिलाय. काँग्रेसचे आमदार जे आहेत त्यातले 1 आमदार जे आहेत त्यांना जे आहे ते त्यांच्यावरती केस चालू असल्यामुळे किंवा कोर्टात हे प्रकरण असल्यामुळे त्यांना या मतदानापासून जे आहे ते मतदान करता आलेलं नाही. तर 4 आमदारांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच 288 पैकी 14 आमदार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये नसल्यामुळे एकंदरीत 274 पैकी प्रत्येक आमदाराला किंवा विधान परिषदेचा जो सदस्य म्हणून निवडून येणार आहे त्याला 23 मतांचा कोटा
पूर्ण करणं गरजेचं आहे. अर्थात ही पहिल्या पसंतीची मतं जर पडली नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांनी जो आहे तो ज्या उमेदवाराला सगळ्यात मतं जास्त असतील दुसऱ्या पसंतीचे त्याला विजयी करण्यात येईल. थोड्या वेळात हा निकाल जो आहे तो जाहीर होणारच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मिलिंद नार्वेकरांचा. मिलिंद नार्वेकर हे अनेक भाजपच्या नेत्यांबरोबर पाहायला मिळत होते आणि त्यामुळं खरं तर ही निवडणूक जी आहे ती सर्वाधिक लक्षवेधी ठरली. कारण मिलिंद नार्वेकर आणि भाजपच्या नेत्यांबरोबर थेट विधिमंडळात गुप्तगू किंवा खलबतं होत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे ते वेगळं चित्र कुठेतरी बघायला मिळत होतं. त्याचबरोबर काँग्रेसची जी बैठक झाली त्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये 2 आमदार जे आहेत ते गैरहजर असल्यामुळे काँग्रेसमधले काही आमदार फुटू शकतात. त्यातले काही आमदार हे भाजपला आणि काही आमदार अजित पवार गटाला मतदान करतील अशी सुद्धा जी आहे ती चर्चा रंगली होती. खुद्द जयंत पाटलांनीच याबद्दल जे आहे ते माध्यमांना बोलताना 3 ते 4 आमदार जे असे आहेत त्यांना आम्ही मतदानामध्ये मोजलेलंच नाहीये कारण ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहे परंतु त्यांनी भाजप किंवा महायुतीला सपोर्ट केलेला आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं. आणि यावरती काँग्रेसचे आमदार कैलास गोरेंटल यांनी सुद्धा त्याला एक प्रकारे दुजोरा दिलेलं पाहायला मिळालं. ते 3 ते 4 आमदार कोण आहेत हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसचे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते या संदर्भात कारवाई करतील. खरं तर काँग्रेसची जी बैठक झाली यामध्ये जिशान सिद्दकी ज्यांचे वडील बाबा सिद्दकी जे आहेत ते काँग्रेसमधून अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे आणि अशोक चव्हाण समर्थक जितेश अंतापूरकर हे 2 आमदार जे आहेत ते बैठकीला उपस्थित नव्हते. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप हे सुद्धा जे आहेत ते पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यामुळे ते सुद्धा मतदानाला येणार नाहीत अशी सुरुवातीला चर्चा होती परंतु त्यांनी सुद्धा जे आहेत हे मतदान केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसकडनं सगळ्या आमदारांनी मतदान केलेलं आहे किंवा सगळ्यांचं मतदान जे आहे ते पार पडलेलं पाहायला मिळालं. आज जेव्हा सरगळात पहिल्यांदा मतदान झालं ते शिंदे गटाचे संजय गायकवाड त्यांनी मतदान केलं, मतदानाचा हक्क बजावला. तर बच्चू कडू यांनी माध्यमांना थेटपणे आम्ही शिंदेसोबत आहे कारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही जे आहे ते या सरकारमध्ये आहे त्यामुळे आम्ही शिंदेचे 2 उमेदवार आहेत एकनाथ शिंदेंनी उभे केलेले त्या 2 उमेदवारांना मतदान करणार आणि मी एकनाथ शिंदे सोबतच मतदान करायला जाणार असं बच्चू कडूंनी सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र जे आहे ते मतदानाला गेलेले पाहायला मिळालं. खरं तर या आधी जी निवडणूक झाल्या पदवीधर आणि शिक्षकच्या यामध्ये जे आहे ते काही प्रमाणात महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी किंवा महायुतीतल्या काही नेत्यांनी एकमेकांच्या उमेदवारांना मदत केलेली आपली चित्र पाहायला मिळालं. उपाध्यक्ष असणारे नरहरी झिरवाळ आणि नाशिकमध्ये थेटपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असं सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीत सुद्धा मतदानामध्ये क्रॉस वोटिंग होऊ शकतं. या संदर्भात अजित पवारांना माध्यमांनी विचारलं. अजित पवारांनी सांगितलं प्रत्येकाला निवडून यायचं आहे त्यामुळे प्रत्येकजण मतांची जुळवाजुळव करत असतो. कोण निवडून येईल हे मतदान निकाला लागेल तेव्हा समजेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने जी आहे ती खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली कारण हे मतदान जे गुप्त असतं आणि त्यामुळे जो पसंतीक्रम महत्त्वाचा असतो त्या पसंतीक्रमासंदर्भात जे आहे ते भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन केलं किंवा जे वरिष्ठ नेते आहेत किंवा जे मंत्री आहेत ज्यांना अनुभव आहे या निवडणुकींचा त्या नेत्यांनी जे आहे ते सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे क्रॉस वोटिंगचा जो मुद्दा आहे जो तू मगाशी म्हणालीस ती क्रॉस वोटिंग आता होण्याची शक्यता सर्वाधिक होती कारण महायुतीचा 3रा उमेदवार जो आहे तो नार्वेकरांना देण्यात आल्यामुळे ही शक्यता अधिक बळावली होती. परंतु आता कोणत्या पद्धतीने कोणत्या आमदारांचं क्रॉस वोटिंग होऊ शकतं कारण काँग्रेसचे आमदार फुटू शकतात ही चर्चा जी आहे ती वारंवार गेल्या 2 ते 3 दिवसात समोर होती. त्यामुळे नक्की काय या निवडणुकीमध्ये चित्र लागेल किंवा कोणता 11 पैकी कुठला 12 पैकी कुठला उमेदवार जो आहे तो पराभूत होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्या वेळात निकाल लागेलच. गुप्त पद्धतीनं या निवडणुकीत मतदान होत असतं त्यामुळेच घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र याच निवडणुकीदरम्यान मतदानावेळी भाजपचे आमदार जे सध्या तुरुंगवासात आहेत ते म्हणजे गणपत गायकवाड यांच्या मतदानाची सुद्धा चर्चा रंगली होती. काँग्रेसने तर तशी मागणीच केली होती की भाजपचे जे आमदार आहेत गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नका, त्यांना मतदानापासून रोखा असं पत्र जे आहे ते थेट निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं काँग्रेसकडून. मात्र त्यामुळे कुठेतरी गणपत गायकवाड हे मतदान करणार का असा एक प्रश्न निर्माण झालेला होता. त्यानंतर ते दाखल सुद्धा झाले मतदान करण्यासाठी पण
त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं, कारण निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली आणि गणपत गायकवाड यांनी सुद्धा मतदान केलं. मागच्या वेळेस रमेश कदम हे सुद्धा तुरुंगात असताना त्यांना सुद्धा मतदानाचा हक्क देण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आताही गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. याशिवाय या निवडणुकीमध्ये मनसेचे जे एकमेव आमदार आहेत राजू पाटील हे सुद्धा कोणाला मतदान करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण आधी लोकसभेला जरी मनसेनं भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला असला तरी त्यानंतर विधान परिषदेच्या ज्या पदवीधर निवडणुका जाहीर झाल्या होत्या, जिथं मनसेने राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली होती कोकण पदवीधर मतदारसंघातून, तिथे मात्र भाजपशी तडजोड करावी लागली आणि आपला उमेदवार मनसेला मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे कुठेतरी भाजप आणि मनसेमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता की विधान परिषदेला तुम्ही कुणाला मतदान करणार. त्यावर ते असं म्हणालेले की राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसारच मी मतदान करेन, पण जर का उद्यापर्यंत म्हणजेच शुक्रवारी 12 जुलैला ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवसापर्यंत जर का राज ठाकरे यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा आदेश जर का माझ्यापर्यंत पोहोचला नाही तर मी माझ्या सत्सद बुद्धीला जो विचार पटेल त्यानुसार मी मतदान करेन असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मनसेची भूमिका या निवडणुकीमध्ये काय असणार याकडे सुद्धा मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहेच. याशिवाय या मतदानावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा एक ट्विट केलं जे सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. गरजेल तो पडेल काय असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सूचक असं ट्विट केलं. खरं तर ही एक म्हण आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र ज्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी गरजेल या शब्दाला जिथे हायलाईट केलं होतं गरजे या शब्दाला, त्यावरून हा रोख जो आहे तो अजित गटाकडे आहे का, अजित पवार गटाकडे आहे का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव गर्जे यांना संबोधित करून सुषमा अंधारे यांनी टोला लगावला असल्याचं सांगण्यात येतं. सुषमा अंधारे यांच्या ट्विटचा रेफरन्स हाच आहे की शिवाजीराव गर्जे यांचा या निवडणुकीत पराभव होऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या किंवा या ट्विटचा थेट संबंध जो आहे तो शिवाजीराव गर्जे यांच्या या उमेदवारीशी जोडण्यात आला. याशिवाय यावेळी मतदानावेळी आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचा किस्सा रंगताना पाहायला मिळाला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली जिथे ठाकरे गट आणि भाजप हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू सध्या झालेले आहेत. अशा दोन पक्षातले नेते आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र आले, मैत्रीपूर्वक त्यांच्यात चर्चा सुद्धा झाली आणि या चर्चेची या भेटीची सुद्धा चर्चा रंगली आहे. कारण यावेळी ज्या भेट झाली एकमेकांच्या समोर हे दोन्ही नेते आले तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की मी तुम्हाला पाहूनच पुन्हा इथे आलो, ज्यावर संजय राऊत त्यांना असं म्हणाले की आपण पुन्हा एकत्र यायलाच पाहिजे. आणि या संजय राऊत यांनी हे जे वक्तव्य केलं त्यानंतर जे आसपास जे होते त्यांच्यामध्ये एकाच हर्षा पिकला. या भेटीचा व्हिडिओ फोटो सुद्धा समोर आलेले आहेत ज्याची चर्चा रंगताना पाहायला मिळते. खरं तर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट तशी साधीच होती, मात्र तरी सुद्धा एक दोन राजकीय शत्रू असलेले हे जे नेते आहेत ते एकमेकांना भेटले. याचा संबंध हा कुठेतरी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप हे एकमेकांच्या जवळ येत आहेत का असा जोडला जातोय. कारण मागे सुद्धा आपण पाहिलं की विधिमंडळाच्या याच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे जेव्हा विधान भवनात आले होते त्यावेळेस तिथं चंद्रकांत पाटील सुद्धा आले होते आणि चंद्रकांत पाटलांनी भेट घेऊन विधान परिषदेसाठी
पदवीधर निवडणुकीसाठी अनिल परब हे जे उभे होते त्यावेळेस त्यांनी अनिल परबांना जो पेढा दिला होता त्यांचा ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना जे चॉकलेट चंद्रकांत पाटलांनी दिलं होतं त्याची सुद्धा बरीच चर्चा रंगली होती आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी हे जे कौतुक केलं होतं किंवा त्यांचं अभिनंदन केलं होतं यानंतर सुद्धा चर्चा रंगल्या होत्या की ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याच नंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एकत्र आले होते. एकत्र भेटलेच नाही तर एकाच लिफ्टने एकाच वेळी त्यांनी प्रवास सुद्धा केला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विधान भवनात एकमेकांच्या समोर आले होते. एक थोडासा त्यांच्यात संवाद झाला होता, त्याची सुद्धा चर्चा रंगली होती. आणि आता अशातच पुन्हा एकदा तेच चंद्रकांत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत हे एकमेकांच्या समोर आले आणि हा जो संवाद आहे जे संजय राऊतांनी वक्तव्य केलं की आपण पुन्हा एकत्र यायला पाहिजे, याचा संदर्भ किंवा याचा संबंध हा पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढते आहे का याच्याशी जोडला जातोय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुळात हा एकमेकांचे हे जे नेते आहेत ते जवळ येताना पाहायला मिळत आहे. नक्कीच तू जसं सांगितलंस की खरं तर राजकारणात काहीही घडू शकतं हे आपण गेल्या 5 वर्षातल्या राजकीय परिस्थितीवरती बघितले आहे. परंतु एक महाराष्ट्राची परंपरा राजकारणाची अशी राहिली आहे की जी म्हणजे एकमेकावरती टीका करताना भले ती स्तर जरी घसरला तरी राजकीय नेते मंडळी मात्र एकत्र आल्यानंतर हास्य विनोद आणि हस्तांदोलन करत गोष्टी करणे, गप्पा गोष्टी करणे हे होतच असतं. असाच प्रकार जो विधिमंडळात जो आज पाहायला मिळाला तो म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटलांची सुद्धा जी आहे ती भेट झाली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जी आहे ती काही 10-5 सेकंद चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत आपण बघितलं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. अनेक वेळा अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा होती की अजित पवारांनी जयंत पाटलांना आपल्या सोबत येण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे जसं तू म्हणतेस की भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, त्याचप्रमाणे जयंत पाटील हे अजित पवारांबरोबर जातील का अशी सुद्धा चर्चा जी आहे ती दिसून येत आहे. अर्थात या जरतरच्या किंवा एकंदरीतच राजकारणात शक्यता वर्तवण्यात येतं, परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे चित्र जे पाहायला मिळालं एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधकांचं ते मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याआधी सुद्धा पाहायला मिळत होतं. कारण महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती जी आहे ती अशा पद्धतीने राहिलेली आहे. त्यामुळे जरी निवडणुकांमध्ये एकमेकाचा पराभव केला असला, आरोप प्रत्यारोप झाले असले तरी राजकीय नेते मंडळी मात्र निवडणुकीच्या वेळेस किंवा तसेही इतर काही दुसरे कार्यक्रम असतील तर त्यावेळेस मात्र एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात आता काय नक्की विधानसभा निवडणुकीला होता अजून 3 महिने आहेत. महाविकास आघाडीतले कुठले आमदार महायुतीत येतात का महायुतीतले महाविकास आघाडीमध्ये जातात, तू मगाशी गरजेंचा उल्लेख केला. त्या संदर्भात एक रोहित पवारांनी सुद्धा आधी सांगितले होते की अनेक आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. अजित पवारांच्या गटाने जर का अशा प्रकारे क्रॉस वोटिंग केलं तर नक्कीच अजित पवारांचे जे गरजे म्हणून जसा अर्थात तो संदर्भ जो आहे तो सुषमा अंधारेंच्या ट्विटचा आहे. त्यामुळे नक्की या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार निवडून येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. आणि विधानसभेच्या आधी या ज्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत त्याचा कुठेतरी परिणाम आगामी काळाच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी पुन्हा राज्यात खेळा होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला येत्या काळात स्पष्ट होईलच. तुर्तास आपण या पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये सध्या इथंच थांबूयात. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.